हे मायबापांनो, ज्या देहाला तुम्ही जन्माला आलाय, ज्या देहाला तुम्ही माझं म्हणताय, जो देह तुम्हाला दिसतोय त्या देहाबद्दल थोडा विचार करत असताना क्षणाक्षणाला विचार करा. जो देह तुम्ही माझा म्हणताय त्या देहाचा 2 मिनिटं विचार करा, क्षणाक्षणाला विचार करा. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात येईल, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह जर विचार केला तर हा देह काय होणार आहे? जाणार आहे. आयुष्य खातो काळ सावधान. मग आपल्या लक्षात येतं, जर का हा देह निघून जायचा आहे तर तो देह काय आहे? नाशिवंत देह, जाणार सकळ. म्हणजे हा देह विचार केल्यानंतर कळतं आपल्याला की हा देह निघून जाणार आहे. मग विचार कोणत्या गोष्टीचा आहे? आयुष्य खातो काळ सावधान. तुम्ही ज्या देहाचा विचार करताय, ज्या देहाला रात्रंदिवस जपताय, तो देह एक दिवस जाणार आहे. महाराज मग पर्याय काय? कुठल्याही गोष्टीला एखादा पर्याय द्यावा बरं का. वारकरी संप्रदायामध्ये आणि आपल्या सामाजिक जीवनामध्ये बाबा, आपण शाळेमध्ये गेलो ना तर आपल्याला सुद्धा प्रश्न विचारले शिक्षकांनी किंवा त्या पेपरामध्ये प्रश्न आले, त्याला उत्तर असतं. तसं उत्तर काय? त्याचं उत्तर तुकोबा राय म्हणले, जर का हा देह जाणारच आहे, जेवढे दिवस जगताय तेवढे दिवस एकच काम करा. काय? संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. जोपर्यंत जीवन जगताय ना तोपर्यंत संतांच्या सानिध्यात राहा. सुख दुःख कळणार नाही, तुमच्या आयुष्यामध्ये कुठली कमतरता जाणवणार नाही. त्यासाठी काय करा? संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. तुकोबा राय तुम्ही सांगताय खरं, पण आम्ही सगळंच विसरून गेलोय. आम्ही आपल्या संसारातून बाहेर पडायला तयार नाही. मग तुकोबा रायांनी सांगितलं, तुम्हाला किती जरी सांगितलं बाबा हो, तुम्ही काय माझं ऐकणार नाही. तुका म्हणी यह लोकीच्या व्यवहारी नका डोळे दोरे भरून राहो. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जो परपंचाचा धूर आहे, जो संसाराचा धूर आहे, जो पैशाचा धूर आहे, तो धूर तुमच्या आयुष्यातला काढला तरच तुम्हाला या देहाचं महत्व कळणार आहे, या संतांचं महत्व कळणार आहे, या देवाचं महत्व कळणार आहे. असा सांगणारा अभंग आज तुमच्या समोर निवडला. विठाल आवाज द्या, दोन्ही गायकांना आवाज द्या. महोत्सव आणि या महोत्सवाचं निमित्त सर्वांना ज्ञात असलं तरी 2 मिनिटं सांगा म्हणून या ठिकाणी सांगून जातो. आदरणीय कैलासवासी हिराबाई अण्णा भोसले आजी यांचे प्रथम वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांचे पती कैलासवासी अण्णासाहेब भोसले हे सुद्धा काही दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेले. त्यांना 2 चिरंजीव आहेत. मोठा मुलगा वामन अण्णा भोसले, तसेच आमचे शिवाजी अण्णा भोसले, तसेच मुलगी सकुबाई, दुसरी मुलगी नर्मदा आणि तिसरी मुलगी ह्या त्यांचे मला वाटतं शोभा, त्यांचे मिस्टर काही दिवसापूर्वी गेले. आणि त्यानंतर छबाबाई असा हा परिवार आहे. म्हणजे 2 3 4 5 6 मुलं आहेत, बरोबर ना? 4 मुली आणि 2 मुलं, एवढा सुंदर हा परिवार आहे. आणि यांच्या आयुष्यातून आज आई निघून गेली. बरं, आई का तुमच्या आयुष्यातून तुमची आई निघून गेली ना, तुमचा प्रेमाचा सागर संपला म्हणून समजून जा. खरं तर या देहाला आल्यानंतर बसलेले बाबा टाळकरी माळकरी, या देहाला आल्यानंतर या देहाचा कसलाच भरोसा नसतो. आज जाईल, उद्या जाईल, परवा जाईल, पण जाणं हे निश्चित आहे. देह जाईल जाईल, देह जाईल त्यासी काळोबा आवाज कमी करू नका. त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल. देह
म्हणजे देह एक दिवस जाणार आहे. देह जाईल जाईल आणि द्यासी काळोबा खाईल. तुमचं आयुष्य एक दिवस संपणार आहे. काही लोकांचं वयाच्या 10व्या वर्षी संपतं, काही लोकांचं वयाच्या 30व्या वर्षी संपतं, काही लोकांचं 50व्या वर्षी संपतं. तुम्हाला खरं सांगू, काही जलमताच मरतात. म्हणजे काही बाळ आपल्याला आपण दवाखान्यामध्ये बघत असतो किंवा इतरत्र ठिकाणी, काही पोलं 5 वर्षाची असताना जातात, काही 10 वर्षांनी. मग तुम्ही म्हणाल महाराज त्यांचं आयुष्य तेवढंच होतं का? तर त्यांचं आयुष्य तेवढंच होतं का? तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी, इतर संतांनी लिहून ठेवलं, केले कर्म झाले तिची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जेवढं आयुष्य तुम्हाला देवाना दिलंय ना तेवढंच आयुष्य तुम्हाला जगायचंय. तुम्ही म्हणणार महाराज आम्ही वशिला लावू, 2-4 लाख देवाला एक्स्ट्रा देऊ आणि आमचं आयुष्य आम्ही वाढवून घेऊ. ज्याचं सरलंय ना त्याला राहता येत नाही, आणि ज्याचं उरलंय ना त्याला कितीही जा म्हणा ती घर सोडत नाही. उदाहरण सांगू तुम्हाला, आपल्याला असं वाटतं एखादी घरामध्ये आजी असावी, आजोबा असावे आणि वयाच्या 70-80च्या पुढं खाटावरती झोपून असावे आणि 10 वर्ष व्हावे खाटावरती झोपून. सुनील महाराज 10 वर्षी खाटावरती झोपून आपल्याला असं वाटतं रोज त्यांची रक्त, त्यांची लघवी, त्यांची शी, ती सगळ्या साफ गोष्टी कराव्या लागतात, त्यांना आंघोळ घालावी लागते, एवढा नाहक त्रास होतो. पण आपल्याला त्यांना जा म्हणता येत नाही. आणि तुम्हाला किती सांगू, जरी तो रोज व्यक्ती म्हणत असला देवाने एकदा नेलं पाहिजे, आजी देवाने एकदा उचललं पाहिजे, तुम्ही म्हणून आणि आम्ही म्हणून काय होत नाही. तिथं कुणाच्या मनात यावं लागतं? देवाच्या मनात. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना. देवाचा मनात जर आलं ना तर देव काही करतो. तुम्हाला खरं सांगू का, एक राजा होता, राजा, आणि त्या राजानं स्वप्नामध्ये दान देऊन टाकलं. सुनील महाराज दान देऊन टाकलं. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. कशात दिलं? स्वप्नात. आम्ही 2 दिवसापूर्वी एखाद्याला शब्द दिलता, तुला किती देईल? 5,000. आम्ही दुसऱ्या 2 दिवसांनी तो आम्हाला मागायला आलाय. कसलं पैसे? समोरची गोष्ट आम्ही विसरून जातो. पण त्या राजानं स्वप्नामध्ये दान दिलं होतं. लक्ष देऊन ऐका. पण दान दिलं स्वप्नामध्ये, दुसऱ्या दिवशी राज्य सोडलं. बसलेले मंडळी, तो जो राजा होता दुसऱ्या दिवशीपासून दुसऱ्याच्या दारात पाणी व्हायला कामाला गेला. कोण? देवानं जर का ठरवलं ना की राजाचा रंक करायचा तर रंक होतो, आणि रंकाचा राजा करायचा तर ते सुद्धा देवाच्या मनात आलं ना तेही होतं. चहा ऐकणारा पंतप्रधान होतो, ते देवाच्या मनात. ते तुमचं आमचं आहे का? नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की देवाच्या जर का एकदा मनात आलं तर देव काही करू शकतो. म्हणून या घरातून आजींना जावं लागलं. इथे नाही उलो आले अवतार, एर ते पामर जीव किती. देवाला मरण चुकलं नाही, देवाला मरण चुकलं नाही. काही लोक आम्हाला कीर्तनाला गेलं ना, बरं का महाराज, कीर्तनाला गेलं काय आम्हाला काही लोक म्हणतात, महाराज असं व्हायला नको होतं, महाराज देवाने एवढ्या लवकर न्यायला नको होतं. पण तुम्हाला खरं सांगू का, देवाच्या बापाला सुद्धा देवाचं नाव घेऊन मरावं लागलं. इथे उरो नाही आले अवतार, इरते पामर जीव किती. देवाला सुद्धा जावं लागतं. तुम्ही या देहाला किती जरी सांभाळून ठेवला, महिला मंडळ तुमच्याकडे येतो. किती जरी याला फेरन लावली, किती जरी याला पावडर लावली, किती जर ती याच्यावरती भूषणं घातली, किती सोनं नाणं घातलं, तरी सुद्धा आजी किती तुला की पाजत करले, तू राग करे लकवाली, तुला की पाजत करले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. या
या देहाला किती सांभाळून ठेवा, कितीही सांभाळून ठेवा, पण या देहाला एकदा जर का मरणाचा आदेश आला, एकदा जर का देवानं बोलवणं झालं, तर तुम्हा आम्हाला या ठिकाणी राहावं लागतं. चला असो, देह एक दिवस जाणार आहे. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, हनुमंती हाय हाय यम धर्म. चला 2 मिनिटं तुम्हाला विचार करायला लावणारी गोष्ट सांगतो पुरुष वर्ग, बरं का. 2 मिनिटं विचार करायला लावणारी गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्या दिवशी आमच्या, बरं का दादा, ज्या दिवशी आमच्या या देहामधून आमचा आत्मा निघून जातो ना, आत्मा, आमच्या दारामध्ये आमचा देह किती दिवस ठेवला जातो? आठवडाभर नाही. अरे त्यापेक्षा अजून एक गोष्ट तुम्हाला पटवून देतो. या देहातून एकदा आत्मा निघून गेला प्रसाद दादा, की 2 तासानं लोक त्या माणसाचं नाव घेत नाहीत, बॉडी कुठवर आले म्हणतात. जर का हा देह जाणार आहे, जर का या देहाचं पुढे काही नाही, या देहाची शेवट काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला? या देहाची शेवट माती होणार आहे, माती. तुम्ही म्हणसान महाराज मगाच्यापासून तुम्ही देह जाणार आहे सांगताय, माती होणार आहे सांगताय, मग आम्ही करायचंय काय? तुम्हाला एकच काम करायचंय, देवाच्या ध्यानामध्ये राहायचंय आणि देवाला तुम्ही देवाकडे वशिला लावायचा आहे. वशिला, वशिला. तुम्हाला उदाहरण देऊन सांगू, आपलं जर एखादं काम करायचं असेल ना, पुरुष वर्ग, आपलं जर एखादं काम करायचं असेल ना, तर आपण काय म्हणतो, आमचा मोठ्या मोठ्या मंत्र्यांपाशी वशिला आहे. जर का तुम्हाला या मरणाच्या फेऱ्यातून चुकायचं असेल ना, आणि जर का जन्म मरण हे जर का तुम्हाला ताब्यात ठेवायचं असेल ना, तर काय करावं लागेल? तर त्या देवाला शरण जावं लागेल. हा देवाला एकदा शरण गेला की तुमचं मरण हे तुम्हाला माहीत होईल. ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी तुम्हाला मरणाची लक्षणं सांगितली. संतांनी तुम्हाला किती दिलंय माहिती आहे तुम्हाला? खूप दिलंय, पण आम्हाला वाचायला वेळ नाही. तुम्हाला चुटके सांगतो. कानी घालोनी या बोट, ऐकू येता स्वरनाद. कानामध्ये बोट घाला, आणि कानामध्ये जर बोट घातलं, जर गुंग आवाज असं नाही आला, तर जाणून घ्या आयुष्याची गणना राहिली फक्त 7 दिवस. किती दिवस राहिलं मरण? 7 दिवस. आता प्रयोग नका करू, रोज उठलं की तुम्ही कानामध्ये बोट घाला. 7 दिवस तुमचं मरण आलं समजून जा. 9 दिवस मरण आलं म्हणून समजून जा. परत एक प्रयोग करा, आपले डोळे बंद करा आणि डोळ्यांमध्ये दोन्ही बोट घाला, आणि दोन्ही डोळ्याच्या मध्ये, बरं का प्रसाद दादा, दोन्ही डोळ्याच्या मध्ये या ठिकाणी एक केंद्रबिंदू दिसतो, गोल फिरणारे चक्र दिसतात सुनील महाराज. जर का ते चक्र दिसायचे बंद झाले, समजून घ्या आयुष्याची गणना फक्त 7 दिवस. 7 दिवसावरती तुमचं मरण आलंय समजून जा. त्यानंतर महाराज आम्हाला अजून काय करता येईल? अजून काय करता येईल? आपल्या डोळ्यानं आपली स्वतःची भुवई पाहिजे. दोन्ही डोळ्यानं आपले दोन्ही भुवया बघायच्या. जर का भुवया नाही दिसल्या, तर जाणून घ्या आयुष्याची गणना फक्त 5 दिवस. आणि दोन्ही डोळ्यानं जर का आपल्याला नाकाचा शेंडा दिसलाच नाही, दोन्ही डोळ्यानं जर का आपल्याला नाकाचा शेंडा दिसलाच नाही, तर जाणून घ्या आयुष्याची गणना त्याच दिनी म्हणा रामकृष्ण. त्याच दिवसापासून भजन करायला लागा. कारण का? ज्या देहाचा तुम्हा आम्हाला गर्व आहे ना, त्या शरीराची माती होणार आहे. शरीराची होय माती कोणी कामा नये आणती. महाराज आमचा परपंच मोठा आहे, आमची भावकी मोठी, आमची रावकी मोठी आहे, आमची पोरं डॉक्टर इंजिनियर आहे. सगळं काही जरी असलं तर तुकोबाराय म्हणतात, शरीर जायाचे ठेवणे. या शरीराला एकदा इथं ठेवून जायचंय. तुम्हाला खरं सांगू बरं का सुनील महाराज, देवानं तुम्हाला मरण जवळ येण्यासाठी अजून 2-3 गोष्टी सांगितल्या. बरं का चष्मोला दादा, 2-3 गोष्टी सांगितल्या, त्या बी आता सांगून जातो. म्हणजे काय आहे माहिती आहे का, तुमच्या गावामध्ये माझी आजची 5वी-6वी वेळ आहे गावामध्ये यायची.
मी मरणाची लक्षणं तुम्हाला सांगितली नाहीत आजपर्यंत. मी आज तुम्हाला मरणाची लक्षणं सांगतो. ज्या दिवशी आपला केस पिकला ना, केस डोक्याचा केस, त्या दिवशी देवाचा पहिला मिस कॉल. आता काय झालं माहिती आहे, लहान मुलांची बी केस पिकायला लागली. त्याचं कारण हे वरतून नाही किंवा अध्यात्म नाही, त्याचं कारण असं आहे की पाण्याचा प्रभाव, क्षाराचा प्रभाव, म्हणून त्यांची केस पिकतायत. पण आमच्या ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी सांगितलं तुम्हाला की तुमची जर का एकदा केस पिकली, एक केस पिकला म्हणून माझ्या दशरथ राजानं रामरायाला गादीवरती बसवण्याचं ठरवलं. एक केस पिकलेला दिसला, आमची केस पिकली, आमचं आयुष्य गेलं, पण आम्ही आमची सत्ता संपत्ती प्रॉपर्टी सोडायला तयार नाही. आम्ही 70-80 जरी झालं तरी आम्ही म्हणतो मी अजून कुठं म्हातारा झालोय. पण तुम्हाला खरं सांगू, तुमचं वय वर्ष 50-60च्या पुढं गेला, त्या दिवसापासून जरी देवाची सेवा चालू केली ना, वय वर्ष 50च्या पुढं जरी देवाची सेवा चालू केली ना, तरी सुद्धा तुम्ही देवाच्या ध्यानात राहाल. पण आम्हाला ते नको वाटतं. चला, दुसरी गोष्ट, तुमचे केस पांढरे झाले की तुम्हाला देवाचा मिस कॉल आला म्हणून समजा. दुसरी गोष्ट, तुमचे दात पडले, सगळे दात गेले, 32 पडली, समजून घ्या की देवाचा दुसरा मिस कॉल आहे. आणि ज्या दिवशी तुमचे आमचे हातपाय गळायला लागले, पायाच्या गुडघ्याच्या वाट्या गेल्या, त्या दिवशी समजून द्या देवानं सांगितलंय तिथंच बसून भजन करा. पण आमचं जरा उलटं झालंय. आम्ही केस पांढरे झाले की कलप करून काळे करतो, आमची 32 पडली की आम्ही डॉक्टरकडे जाऊन कवळी बसवतो, आणि आमच्या हाताचे पायाचे शिरा गेल्या, गुडघे गेले की आम्ही काय करतो, डॉक्टरकडे जाऊन ऑपरेशन करून नवीन पाय लावून घेतो. पण तुम्हाला खरं सांगू, वा या बसू दे त्यांना. तुम्हाला सांगू, या देहामध्ये काहीही राम जर काही एकदा या शरीरातून आत्मा निघून गेला, राम या शरीरात राहतो का? नाही. तुम्हाला महाराज काय नेमकं होतं, चला उदाहरण देऊन सांगतो. आम्ही एक दिवस निघून जावं, आणि निघून गेल्यानंतर महिला मंडळ पुरुष वर्ग लक्ष देऊन ऐका. आपण निघून गेल्यानंतर स्मशानभूमीपर्यंत आपल्याला सोडायला किती लोक येतात? ज्यांना सवड आहे, ज्यांना आवड आहे, ज्यांच्या तुम्ही जवळच आहे, अशीच लोक येतात ना. कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. त्याच्याही पुढलं माझं ऐका. स्मशानभूमीवरती तुमचं प्रेत झोपवलंय, तेव्हा तुमच्यावर कोण आहे? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधारा. तुमच्या आयुष्यामध्ये जर का सोबत कोणी येणार नसेल तर तुकोबारा एका अभंगामध्ये म्हणले, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुमचे आई वडील सोडवणार नाहीत, तुमची मुलं बाळ सोडवणार नाहीत, तुमची बहीण सोडवणार नाही, तुमचा भाऊ सोडवणार नाही, एवढंच काय, देशाचा राजा सुद्धा सोडवणार नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. या जगाच्या पाठीवरती झाला प्रेतरूप. मगाशी म्हणलं तुम्हाला, शरीराचा एकदा प्रेतरूप भाव झाला की कोणी तुम्हाला सोडवणार नाही. म्हणून चला, आपण गेल्यानंतर 2 तास आपलं प्रेत आपल्या घरामध्ये ठेवत नाहीत. बरोबर आहे का महिला मंडळ पुरुष वर्ग? इकडं लक्ष द्या. इकडं आजी, इकडं असू द्या. आता जरा पुढं बघा. काय होतं माहिती आहे का, वर्षश्राद्धाची कीर्तनं का करायची मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो. 2 कारण आहेत बरं का शिवाजी महाराज, 2 कारण आहेत वर्षश्राद्धाची कीर्तनं करायची का. दुसऱ्यानं आपल्या शेजाऱ्याने आईचं वर्षश्राद्ध घातलं म्हणून आपण घालायचं का? बरं का, दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या आईनं त्यांचं वर्षश्राद्ध लय मोठ्या प्रमाणात घातलं, मोठेली सिस्टीम लावली, 10-15 मंडप टाकलं, मोठा महाराज बोलवला 60-70 हजाराचा. म्हणजे आपण वर्षश्राद्ध करायचं का शेजाऱ्यानं? हा ब्राह्मणातला काढून टाका. दुसऱ्या आमच्या गावामध्ये सगळ्यांनी वर्षश्राद्ध घातली आईबापाची म्हणून आम्ही घालू, हे कारण नाही. कारण नीट आहे का, आपल्या घरातून एखादा आत्मा निघून गेला, आणि आत्मा निघून गेल्यानंतर त्या देहाचं आपण काहीतरी देणं लागतो का? आपल्याला त्यांनी काय दिलाय? जन्म दिलाय.
आणि जर का जन्मातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल, आपण तर मुक्त होऊ शकत नाही. त्याचं एवढं मोठं ऋण आहे, जन्म दिलेलं एवढं मोठं ऋण आहे, त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. पण त्यांनी जे आपल्याला कमवून दिलंय, त्यांच्या नावाच्या 10 एकर 15 एकर 20 एकर ज्या प्रॉपर्टी आपण खातोय, आणि काही लोक म्हणतात आम्हाला प्रॉपर्टीच कमवले नाहीत. अरे प्रॉपर्टी नसल्या तर एवढी मोठी प्रॉपर्टी ज्यांनी दिली ते निघून आपल्या आयुष्यातून गेल्यानंतर त्यांचं नाव आपण आयुष्यामधून घ्यावं का? तर का ते एकदा वरती निघून गेले ना. आणि जर का असे कार्यक्रम ठेवले, अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, हे जर काय केलं तर काय करतात? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिते सर्व काळ. यासाठी वर्षश्राद्ध करावं हे पहिलं कारण. का? तर पितृ काय करतात? आशीर्वाद देतात. आई आज सुद्धा आजी आपल्याला वरती 2 चिरंजीव आणि 4 मुलींना आशीर्वाद देत असतील. बरेच लोक आम्हाला म्हणतात तुम्ही ग्रॅज्युएटेड आहे, तुम्ही शिकलेले, अशी अंधश्रद्धा का पसरवता? माझं त्यांना सांगणं असतं, देव आहे, आत्मा जातो, आत्मा जातो, आत्मा आज इथं येतो. महाराज कशावरून? मग माझं त्यांना सांगणं असतं कशावरून? हवा आपल्याला दिसते का? हवा हवा म्हणजे कोणाची हवाही नाही म्हणत, पण हवा आहे ना, श्वास घेणारी हवा हाय, हवा आहे, पण दिसते का? नाही दिसत. कोरोना एवढा मोठा रोग आला, रोग होता ना, पण दिसला का? नाही. तसंच आत्मा आहे पण दिसणार नाही. तो आज आत्मा या ठिकाणी येणार आहे. म्हणून काकांनी मग असे तुम्हाला एक नैवेद्य दिला असेल घराच्या वरती ठेवायला. आज आत्मा त्या ठिकाणी येतो, तो आत्मा त्या ठिकाणी प्रसाद ग्रहण करतो आणि काय करतो? निघून जातो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सर्व काळ. आणि महाराज जर का आम्ही एवढं मोठं केलं नाही, मी म्हणत नाही कीर्तनच ठेवा बरं का बाबा जाधववाडीकर, कीर्तन नाही ठेवली, भजन नाही ठेवलं, ज्ञानदान नाही ठेवलं, अन्नदान नाही ठेवलं, वस्त्रदान नाही ठेवलं, कुठली वस्तुदान नाही ठेवलं, द्रव्यदान नाही ठेवलं तरी चालन. फक्त काय करायचं? गेलेल्या आत्मेच्या नावानं हरिपाठ जरी घरामध्ये वाचला, मी म्हणतो हरिपाठाला तुम्हाला वेळ नसेल, तो नाही वाचला तर ज्ञानोबारायांनी लिहिलेलं पसायदर जरी वाचलं तरी त्या आत्म्याला काय आहे? मोक्ष प्राप्ती आहे. बरं महाराज आम्ही एवढं नाही केलं तर काय होईल? अहाकट त्याचे करीती पितर, अहाकट त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. अहाकट त्याचे करीती पितर, अहाकट त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला. आहा काटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. मी मगाच्यापासून सांगतोय तुम्हाला की कारण काय वर्षश्राद्ध ठेवायचं? आहा काटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. जर का नाही केलं तर आहा काटा करतात बरं का. शिवाजी महाराज परवा दिवशी कीर्तन नाशिकला होतं माझं, आणि नाशिकला गेलो. म्हणलं कीर्तनाला जायच्या आधी त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगापैकी 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर एक आहे, तिथं दर्शनाला गेलो. बरं का, ऐका, लक्ष देऊन ऐका. त्या ठिकाणी प्रसाद दादा गेल्यानंतर आम्ही दर्शनासाठी होतो. आता आमच्या मनातला भाव फक्त दर्शन घ्यायचा होता, बाकी भाव होता का? नाही. पण त्या ठिकाणी तुमच्या आमच्यासारखी 5-5, 10-10 घरातली एका घरातली 5-5, 10-10 लोक तिथं काय कराय होती? नारायण नागबली. आमचे पितृ गेले, पितृदोष लागला, नारायण नागबली करायला लावला. मग बामण काकांनी सांगितलं 4 दिवस तिथं राहा, आमचा विधी करा, त्यांच्या नावानं अन्नदान करा, त्यांच्या नावानं पिंडदान करा. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर का नारायण नागबली करायला नाशिकला जावं लागत असेल, बरेच जण भेटले, खरं खोटं नाही सांगत, नाराज काय खोटं सांगायचं आहे. आम्हाला एक जण
बीडचे बसले, बीडचे आपल्या पाठीमागं लाईनला उभे होते, बीडचे. महाराज कशासाठी आला? काय सांगायचंय महाराज, 3 भाव, आमच्या बायका, आमची 2-3 पोरं, सगळी 3 दिवस झालं इकडे राहिलोय. अहो काय झालं? काय नाही, बामण काका म्हणलं नारायण नागबली करा. मग यावं लागलं नाशिकला. का? आहा काटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. तुम्ही गेल्यानंतर पितरांच्या मागे जर का तुम्ही काही केलं नाही तर ते पितृ आहाकाटा करतात, तुम्हाला आशीर्वाद चांगले देत नाहीत. म्हणून गेल्यानंतर त्यांचं वर्षश्राद्ध करावं. ही झाली 2 कारणं. आणि 3रं कारण असं, पुरुष वर्ग महिला मंडळ, ज्या आत्म्याच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन आपण ऐकतोय ना, डोळ्यासमोर कल्पना आणायची, डोळ्यासमोर चित्र आणायचं. आज आजीचं वर्षश्राद्ध आज आपल्या समोर होतंय, पण बसलेले मंडळी एक ना एक दिवस असंच वर्षश्राद्ध आपलं होणार आहे हे कळण्यासाठी वर्षश्राद्धाचं कीर्तन विठ्ठल आपण जाणार आहे हे कळण्यासाठी या वर्षश्राद्धाचं कीर्तन घ्यावं. मग टाळकरी जाणार आहेत, बसलेले ऐकणारे जाणार आहेत, कर्णाचा आवाज जिथपर्यंत पोचतोय ते जाणार आहेत, सिस्टीमवालं तुम्ही जाणार आहे, कॅमेरावालं तुम्ही जाणार आहे, सगळे जाणार आहेत. मग महाराज तुम्हीच काय नवसासाठी आलाय काय? नाही, मलाही जायचंय. पण आपण जात असताना तुकोबाराय म्हणले, तुम्ही गेल्यानंतर सुद्धा जगानं तुमचं नाव घ्यावं, एवढी कीर्ती आपण या ठिकाणी मोठी करावी. तुकोबारायने तुम्हा आम्हाला सांगितलं, कीर्ती रूपानं तुम्ही आम्ही उरा. फक्त नाव गेल्यानंतर काही लोकांचं नाव 10 दिवसात संपतं, काही लोकांचं नाव 50 दिवसात संपतं, काही लोकांचं नाव 2 वर्षात संपतं, काही लोकांचं 20 दिवसात संपतं. 750 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबारायला जाऊन, 350 वर्ष झाली तुकोबारायांना जाऊन. आजही ज्ञानोबा तुकोबा म्हणावं लागतं का नाही? का? आणि तिथं तुमचं आमचं रामदास हरिदास का घेत नाहीत नाव? नाही, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. हो तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची उत्तमची उरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपल्याला जर गेल्यानंतर उत्तम कीर्ती रूपानं जर मरायचं असेल तर आपलं नाव जर जगानं गावानं भावकीनं रावकीनं घ्यायचं वाटत असेल तर उत्तमची कीर्ती निर्माण करावी लागेल. महाराज उत्तमची कीर्ती कधी निर्माण होईल? तुम्ही जन्माला आला, कधी कधी बरं का सुनील महाराज, कधी कधी लोक बसलेले मंडळी बरं का इकडं येणारे आहेत, बसणारे आहेत बरं का, त्यांना यायला जागा द्या, थोडी जागा ठेवा, जरा एक थोडी जागा देऊन ठेवा बरं का सुनील महाराज. काही लोकाला वाटतं आमचं मरण हे बघू पुढच्या पुढं, काही लोकाला वाटतं आम्ही जी जमीन खातोय ना आमची आहे बरं का संग्राम महाराज. काही लोकाला आम्ही प्रश्न विचारतो, ही दिसतंय ते कुणाचं आहे? जिथपर्यंत नजर जातीये ते माझं आहे. जे दिसतंय ते माझं आहे तुम्ही म्हणताय, जे आहे ते माझं आहे. ती फॉर्च्युनर कुणाची आहे? ती 4 व्हीलर कुणाची आहे? पट्याक छातीवरती हात ठेवून सांगतो माझी आहे. ती जमीन कुणाची आहे? माझी आहे. ते घर कुणाचं आहे? माझं आहे. जेवढं तुम्ही माझं म्हणताय ना ते कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. पण तुम्ही काल नव्हता, आज आहे, उद्या असणार आहे का नाही?
माहीत नाही. तुकोबराय तर म्हणले, नामदेवराय तर म्हणले, आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. आणि देखत देखत ना तो पण तो ही तैसा झाला. ज्या गोष्टींचा आम्हाला गर्व आहे ना, आम्हाला काय प्रॉपर्टीचा गर्व आहे, संपत्तीचा गर्व आहे. म्हणून तुम्हाला सांगतो मरण हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. आता माझी वेळ पुढं होत चालली आहे, म्हणून मला 5 मिनिटामध्ये मरणाचं सांगून पुढं निघायचं आहे. आज आईचं वर्ष श्राद्ध आहे, मला आईबद्दल बोलायचं आहे, आईचं महत्त्व सांगायचं आहे, देवाचं महत्त्व सांगायचं आहे. पण आपण निघून गेल्यानंतर काय विधी असतो आणि काय करावं लागतं ते एकदा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपण मेलो, पहिली गोष्ट घडली. दुसरी गोष्ट, आपल्याला किती चाकी गाडी असते? किती चाकी? 4 चाकी. मग कुठली असते? क्लुझर, फॉर्च्युनर, इनोवा, मर्सिडीज? नाही, मला एवढीच येतात नावं. कुठली गाडी असती? 4 खांद्यावरती तुम्हाला नेलं जातं. किती खांद्यावरती? पण आम्ही आयुष्य जगताना काय रुबाबात आयुष्य जगतो. गाव माझ्या मागे, काय कुणाचं आहे, काय बोलू आम्ही जगतो. पण तुम्हाला खरं सांगू, ती फॉर्च्युनर 4 चाकाची असते, पण खांद्यावली असते. दुसऱ्याच्या खांद्यावर जायचं हे लक्षात ठेवायचं. आयुष्य जगत असताना दुसऱ्याचा खांदा आपल्या आयुष्यामध्ये कामी येणार आहे हा विचार करून जगताना जगायचं. नाहीतर आज अशी परिस्थिती झाली आहे प्रसाद दादा, मला तुझी गरज नाही, मला तुझं घेणं देणं नाही. तुला त्याची गरज नाही हे तू आता सांगतोय, पण तू गेल्यानंतर ज्याला तुझी गरज नव्हती तोच तुला खांदा द्यायला येणार हे त्याला कोण सांगणार? हे काही नसतं. आयुष्य निघून गेलं ना, तुमचे वाद विवाद, भांडणं तणणं, एकरा वाचून बांधा वाचून केलेली भांडणं बिणणं सगळी इथं राहतात. काही सोबत येत नाही. धन कमवणी कोट्यानं कोटी आणि संगे न ये रे लंगोटी. काही सोबत येत नाही. म्हणून जीवन जगत असताना चार ह्यांनी बी 4च बाटल्या आणल्या का? म्हणजे आपल्याला 4 खांद्यावरती जायचंय हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, पुरुष वर्ग महिला मंडळ लक्षात घ्या. 2 कोटीचा बंगला बांधावं आयुष्य खर्च करून, बरं का दादा? समोरचे गण लावलेले दादा, 2 कोटीचा तुमच्या गावातला बंगला असावा. आयुष्य जगत असताना रोज कमावलंय, 2 कोटीचा बंगला बांधलाय, पोरांसाठी सगळी संपत्ती जमा केली. तुम्ही ज्या दिवशी गेला ना, आमच्या घरातलं बाथरूम 40 लाखाचं आहे. 2 कोटीच्या बंगल्यातलं 40 लाखाचं बाथरूम आहे. तुम्हाला ज्या गोष्टीचा गर्व आहे ना, पैशा पाण्याचा, 40 लाखाच्या बाथरूम मध्ये तुम्हाला कोणी आंघोळ घालीत नाही. वस्तुस्थिती सांगतो. का म्हणलंय आजपर्यंत कोण? माझ्या बापानं मोठाला बंगला बांधलाय, माझ्या बापाची आंघोळ त्या बाथरूम मध्ये घाला, कोण म्हणलंय का? नाही म्हणत. वस्तुस्थिती सांगतो बरं का. ऋषीचे वडील आलेत वा. वस्तुस्थिती सांगतो. गेल्या 5-6 दिवसापूर्वी आमच्या गुरुवर्यांच्या जीवनामध्ये एक गोष्ट घडली. गेल्या 5-6 दिवसापूर्वी बरं का बाबा. बारामतीला भोईटे हॉस्पिटल आहे. ऐका, इकडे लक्ष द्या. पोरा हो, तुम्ही जरा बसा का खाली. माझं मार्केट डाऊन करताय. विठाला कोणी कोणाचं नसतं. गावातला प्रत्येक माणूस जाणार आहे, तालुक्यातला प्रत्येक माणूस जाणार आहे. हजारो लेकरांची आई झाली, हजारो लेकरांची आई. 2-3 वर्षापूर्वी त्यांना जावं लागलं.
1000 लेकरांच्या आईला मारावं लागतं, तर तुमची आमची काय गत आहे? त्यांना किती पुरस्कार भेटले, वेगवेगळ्या देशांमध्ये जे यांच्या कॉन्फरन्स होत्या, वेगवेगळ्या देशांमध्ये त्या भाषण द्यायला जात होत्या, पण त्यांचंच वाक्य आहे, लक्ष देऊन ऐका, त्यांचंच एक वाक्य आहे, या महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर आधी मरावं लागतं, मग मोठं होतं, त्याचं नाव महाराष्ट्र आहे. सिंधुताई सपकाळ गेल्या, प्रत्येकाला जायचंय. राजीव गांधी गेले, इंदिरा गांधी गेल्या, अटल बिहारी वाजपेयी गेले. सगळ्यांकडे बघून व्यवसाय तुम्ही आम्ही शिकला. ज्यांनी व्यवसाय क्षेत्रामध्ये मोठं नाव कमवलं, अरे ज्यांचं नाव आजही आदरानं घेतलं जातं, एकही पोरगा नाही त्यांना, एकही नातेवाईक नाही त्यांना. हजारो कोटींची प्रॉपर्टी सोडून गेले. रतन टाटा नाव आहे त्यांचं, त्यांना मारावं लागलं आणि आम्ही 10 लाखाची अगरबत्ती घेऊन मिरवतो. कोट्यांची प्रॉपर्टी असणाऱ्यांना मारावं लागतं. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, देवाच्या बापाला जावं लागलं, देवाला जावं लागलं. तुमची आमची गत काय आहे? पण आम्ही मरण विसरतो. आम्हाला वाटतं मरण आमच्या जवळ येणारच नाही काय की. ज्या अर्थी जन्म झालाय ना, त्या अर्थी मरण निश्चित आहे. ज्या अर्थी बारसं झालंय, त्या अर्थी तेरसं निश्चित आहे. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाशी प्रेमानं वागा, वाट टाळा. कुणी जर आपल्याला आडवं चालत असेल ना, त्याला सरळ चाला, त्याला हात जोडा. तूच शाना, तुझंच सगळं खरं, सोडून चाला. हे मानसा आता तरी मानसात ये, मानसा आता तरी मानसात ये, मानस आता तरी मानसात ये, मानसा आता तरी मानसात ये. एक जण डॉक्टरकडे गेलं, पुरुष वर्ग ऐका, एक जण डॉक्टरकडे गेलं बरं का, टुपीवाला मामा. इकडं तुमच्यासारखं एक जण डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरला म्हणलं जरा कसं कसं होतंय. डॉक्टर म्हणला काय दुखतंय का? बरं का, डॉक्टर म्हणला काय दुखतंय का? नाही म्हणला काय दुखत नाही. पडसं आलंय का? नाही म्हणला पडसं नाही आलं. ताप आलाय का? नाही म्हणला ताप बी नाही आला. हात दुखत्यात का? नाही हात. पाय दुखत्यात का? नाही पाय. मग काय होतंय? काय नाही म्हणला. शेजाऱ्यानं 5 एकर जरा जमीन घेतली, जरा कसं कसं होतंय. प्रत्येक जण आपल्या कर्मानं कमीत असतो, प्रत्येक जण मोठा होत असतो, पण आम्हाला त्या गोष्टी आवडत नाही. आम्ही दुसऱ्याचं बघून जळतो, आम्हाला दुसऱ्याचं बघून बीपी होतो. बीपी कधी वाढतो? दुसऱ्याचं बघून. मग काय होतंय? काय नाही, जरा बीपी वाढलाय का? डॉक्टर विचारतो बीपी का वाढला? काय नाही, शेजाऱ्यानं फॉर्च्युनर दारात आणून लावली. कुणाच्या? माझ्या. फॉर्च्युनरची पूजा करा, जळण्यासारखं त्यात काय. म्हणून तुम्हाला सांगतो, आपले आयुष्य दुसऱ्याचं वाटोळं करण्यात आणि दुसऱ्याला नाव ठेवण्यात चालली. म्हणून जीवन जगत असताना मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. गर्वानं तू फुगू नको तुझ्या या छातीला, गर्वानं तू फुगू नको तुझ्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. काय म्हणले? मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला,
गर्वानं तू फुगू नको, गर्वानं तू फुगू नको तुझ्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. प्रत्येकाने घरी गेल्यानंतर या डोक्यापासून या पायाच्या अंगठ्यापर्यंत स्वतःचा देह मोजावा. 3.5 हाताचा देह आणि या देहासाठी किती आटापिटी. इथं भर पोटासाठी, इथे भर पोटासाठी पहा केवढ्या आटाटी, पहा केवढ्या आटाटी. इथं भर पोटासाठी. प्रत्येकाला विचारलं कशासाठी कमवतोय. आम्हाला कोणी प्रश्न विचारला ना कशासाठी कमवतो, आम्ही लगे उत्तर देतो. म्हणजे बसलेली मंडळी तुमच्या वतीनं आम्ही लगे उत्तर देतो, पोटाला काहीतरी कमवावं लागते. किती ते ईद भरे या पोटा, ईद भर पोटासाठी किती पळापळे, किती आटापिटा आहे, किती लोकांची उन्ही धुनी, किती लोकांचं उसणं पासणं, किती लोकांचं आम्ही शेती माना मुरगडल्या, किती लोकांची वाटोळी. पण तुम्हाला खरं सांगू का, या जगाच्या पाठीवरती संतांनी तुम्हा आम्हाला जीवन जगत असताना जगायचं कसं शिकवलं, आणि त्याच संतांनी तुम्हा आम्हाला विचार करायला लावला. विचार करत असताना चांगला करावा. पुढं गेल्यानंतर बरं का मामा, पुढं गेल्यानंतर रस्ता आहे, आमचा अपघात होणार आहे हे आम्हाला माहिती आहे. अपघात होतो रस्त्यावरती हे आम्हाला माहिती आहे. पण तोच अपघात टाळण्यासाठी तुम्हा आम्हाला हेल्मेट घालायला लावलं. घालतो का आम्ही? नाही काय. किती तोंडाने सरळ सरळ सांगताय, नाही काय. चला, आम्ही सांगितलं की महिला मंडळ पुरुष वर्ग यात्रा जत्राला जाताना बरं का, महिला मंडळ आम्ही कीर्तनांमध्ये सांगत असतो, यात्रा जत्रांना जाताना तुम्ही गळ्यात घालत जाऊ नका. गळ्यातलं, नाकातलं, कानातलं, पायातलं अजिबात घालत जाऊ नका बरं का. पण यात्रेला जत्रेला गेलं की अशी जर रेग्युलर 1-2 तोळा अंगाव घालत असेल, यात्रेला गेलं की 5-6 तोळा अंगाव घालून जाते. यात्रेला गेल्यानंतर चोरी होणार आहे हे माहीत असून तुम्ही अंगावरती काय घालता? सोनं घालता. रस्त्यावरती ऍक्सिडेंट होणार आहे हे माहीत असून तुम्ही हेल्मेट घालत नाही. मग तसंच आहे तुमचं आमचं आयुष्य. पुढं गेल्यानंतर आपलं आयुष्य संपणार आहे, तुम्ही आम्ही मरणार आहे हे माहीत असून तुम्ही आम्ही कधी विचारच करत नाही. मग तुकोबर आहे म्हणले, विचार करा. क्षण क्षणाची करावा विचार, 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 क्षणोक्षणाची करावा विचार. तरवया पार भव सिंधू, तरवया पार भव सिंधू, करावया पार. टाळ टाळ. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ,
तुकोबराय तुम्हा आम्हाला अभंगाच्या पहिल्या चरणात म्हटले, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. काही लोकांना आम्ही सांगितलं कीर्तनांमध्ये देवाचं नाव घ्या, तर लोक म्हणतात हाय अजून आयुष्य, बघू पुढच्या पुढं. कीर्तनावरून घरी जाताना असं होणी बरं का, कीर्तनावरून घरी जाताना जर का काय घडलंच तर मग आठवल महाराज कीर्तनात ओरडू ओरडू सांगत होतो, बारकच होतो, जरा खुजच होतो, पण ओरडू ओरडू सांगत होतं. विचार करा, विचार करा कशाचा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही अनवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव, तुम्ही तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणार, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, वसुदेव वसुदेव म्हणार, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वसुदेव 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 म्हणा म्हणा. वा, एकदा टाळी त्यांच्यासाठी वाजवा, वाजवा की. आजकाल लोक जरा कानाला इथं 2 तास गोड वाटतं बरं का, इथं 2 तास गोड वाटतं. कीर्तनांमध्ये बसला म्हणजे माझंच आहे म्हणून नाही बरं का, पण तुमच्या गावामध्ये मोठी मोठी वर्षश्राद्ध होत्यात. आता काठी गाव म्हणजे काय, मोठी मोठी वर्षश्राद्ध. मागल्या 7 तारखेला माझं इथं झालं पलीकडं, माने मेजर साहेबाच्या इथं. लोक आनंदाने नाचत होती, डुलत होती, आणि लोकाला मी 2 तास इथं आल्यानंतर देवाचं नाव घ्यायचं म्हणत असतो. का माहितीये का, बाजूला गेलं की आमच्या कानांभोवती किरकश आवाज असतो, किरकश ऐकू वाटत नाही. हरणं जोराचे जोरात वाजवतात, ती ऐकू वाटत नाही. भांडणं चालू असतात, बाया बाया हाणू का तुला, मारू का तुला, लय मोठ्याने चालू असतो वाद. कुणाची भांडणं, कुणाची तणणं, कुणाचा वाद, हे ऐकूच वाटत नाही आम्हाला. पण इथं कीर्तनांमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे ऐकू वाटतं ना यांनी म्हणत राहावं म्हणत राहावं, हे चांगलं ऐकायचं. का माहितीये का, काय ऐकायचं चांगलं तुम्हाला खरं सांगतो. तुम्ही डीजे पुढं गेला, डीजे पुढं गेल्या, मला वाटतं 6-7 महिन्यापूर्वी गणपतीमध्ये डीजेच्या आवाजानं 2 बारकी पोरं गेली पुण्यामध्ये 2 बारकी पोरं गेली. कशाच्या आवाजानं, डीजेच्या. मग डीजे नाचणं चांगलं आहे का वाईट आहे, जरा मोठ्यानं. काय वाईट आहे डीजे नाचणं, डीजे नाचणं वाईट आहे. तरी आम्ही काय करतो, डीजे लाग वाजू लाव का ना ढंगणक टकणक. इथं डीजे कमीत का, आणि कीर्तनामध्ये नाचणं म्हणजे डीजे नाचलं की काय होणार आहे, आपण अधोगतीला जाणार आहे. डीजे नाचणं चांगलं नाही, हे तुम्हाला माहिती आहे. मग माझा प्रश्न तुम्हाला आहे बरं का, गण लावलेलं मामा, मग माझा प्रश्न तुम्हाला आहे, कीर्तनांमध्ये नाचणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. मग आजपर्यंत नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, रंगी रंगी. वा, म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, कीर्तनामध्ये नाचलं
ही चांगली गोष्ट आहे, पण चांगली गोष्ट आपल्याला करू वाटत नाही. आता तुमच्यात तुम्हाला व्यसन आहे का कुठलं? नाही ना. हा हा. तंबाखूच्या पुडीवरती आता ही महिला मंडळ तुम्हाला म्हणून सांगतो, कुणाला सांग नका. आणि पुरुष वर्ग तुम्हाला म्हणून सांगतो, कुणाला सांग नका. म्हणजे तुम्ही दोघंही कुणाला सांगू नका, मला एकट्यालाच माहिती. हा, तंबाखूच्या पुडीवरती पाठीमागल्या साईडला ती जी उघडायची असती ना, त्याच्या मागल्या साईडला पाक किती भारी पुडी असते ती तंबाखूची बरं का. त्याच्या मागल्या साईडला सुंदर लिहिलेलं असतं. हां हां, वाचलंय म्हणायचं तुम्ही. सावधान, धोका धोका. त्या पुडीवरती लिहिलंय हानिकारक आहे, त्या पुडीवर लिहिलंय ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही, पण आम्ही रामभाऊला मागू मागू खातो. म्हणजे मी का सांगतोय माहिती का, माझा अभंग तोच आहे बरं का. क्षणोक्षणी हाची करावा विचार. विचार काय करायचा आहे, आपण काय करतोय, काय करायचंय, हा विचार केलाच पाहिजे. मग कीर्तन तुम्हाला बसलेले मंडळी चालू, आता जी स्थिती आहे त्या स्थितीवर कीर्तन केलं की लोकाला आवडतं. आणि बोललं पाहिजे या स्थितीवर बरं का प्रसाद दादा. लोकाला कधी समजायचं, त्या दारूच्या बाटलीवर लिहिलेलं असतं याच्यामध्ये अल्कोहोल आहे, लय पिला की तुम्ही डुलणार आहे, सगळं माहिती आहे, पण आम्ही ती जोरात घेतो, डोळं बंद करून घेतो. मग हा विचार कधी करणार तुम्ही, हा विचार कधी करणार. बघितलं का वर गेल्यावर, वर जायला तुम्ही जिथे वर जाऊन विचार करस तर तुम्ही तर असलं पाहिजे की हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचे काही बाजाईन. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, काही बाजाईन. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा माधुरी बोल बोली देवेला. पिंगळा माधुरी हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्धमान घोडे दादा वर्धमान घोडे. शिवे स्वामी वर्तमान खोटे. हे लढ कसे बोलू आम्ही वर्धमान घोडे. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दागड दिंगा ग. अवघा दागड दिंगा ग. अवघा धाकड देंगा ग. अवघा धाकड देंगा ग. हे सुया घे सुया घे मनी घे मनी घे. दादाचा दात बन घ्या ग कुणी. या गे कुणी. कुंकू घ्या कुणी काळमणी. कुंकू घ्या कुणी काळमणी. कुंकू घ्या कुणी काळमणी. कुंकू घ्या कुणी काळमणी. हे ओह मुआ घ्या सोह मुआ घ्या. ओह मुआ घ्या सोह मुआ घ्या. प्रेम नगरावारी सावध होऊनी बसली नागा. देव करा कैवारी. हे माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा पिंगळा पिंगळा. वा, अजून एकदा जरा वाजवता आली तर टाळी. वा, बरं वाटतं इथंच असल्यानंतर, गोड वाटतं कानाला. म्हणून माझा विषय चालू होता, क्षणाक्षणाला विचार करायचा. पण महाराज विचार काय 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 करायचा. विचार एकच करायचा. विचार एकच करायचा की जे ही देह आहे ना, हा देह नाशिवंत आहे, हा एक दिवस जाणार आहे.
एक जणानं मरणाचा वशिला लावला मामा, एक जणानं मरणाचा वशिला लावला. यम त्याच्या दारात आला आणि त्याला न्यायला म्हणला, ए चल उराकलंय का? तो म्हणला, महाराज थांबा 2 मिनिटं, जरा चहा पाणी करतो तुम्हाला. म्हणला थंडगार डेऱ्यातलं पाणी देतो. पाणी द्यायला गेला, पाणी दिलं. यम म्हणला पहिल्यांदाच कोणीतरी पाणी विचारलंय. पाणी दिलं, मग बसा म्हणला चहा करतो. चहा केला. यम देवा जरा तुम्ही थकलायच वाटतंय, तुम्हाला जरा जेवण खाऊ घालतो. जेवण बनवलं आणि यमराजानं जेवण केलं. ऐक लक्ष देऊ नाही का? यमराजानं जेवण केलं. यमराजाला आली काय सुस्ती. कीर्तनात आल्यावर काय लोक झोपते ते झोपत जा नाही, कीर्तनात आल्यावर झोपत जा बिनधास्त. पण कीर्तनाला कीर्तनाला येत जा, पण झोपत बी जा, काय अडचण नाही. रातभर डोळं फुडू फुडू टांगटिंग वाजलेला ऐकण्यापेक्षा इथं येऊन झोपलेलं कीर्तनात कधी बी चांगलं. हा चला असो. यमराजाला लागली डुलकी, लागली झोप. यमराजा म्हणला जरा थोड्या वेळ झोप तू. थोड्या वेळ झोपायला लागला. यमराजा झोपला आणि झोपल्यानंतर यानं लिस्ट काढली यमराजाच्या खिशातनं ओढून. बरं का, चॅप्टर होता थोडा. लिस्ट काढली आणि याचं नाव बघितलं. संग्रामदादा सगळ्यात वरती नाव होतं त्याचं. आता म्हणलं मला जावं लागतंय काय की वरती लगेच जावं लागतंय. मला जरा उशिरा जाऊ आणि कुणाला मरू वाटत नाही. कुणाला मरू वाटतंय का? बाबा आमच्याकडे कशाला बघतोय. मर म्हणलं तरी आपल्याला काय वाटतं? आपल्याला जर कोणी म्हणलं मर तू तिकडं, मला मर म्हणला, आपल्याला आम्हाला मरूच वाटत नाही, नाही मरू म्हणत. आणि एखादा जर म्हणला मर तर कुणाला मरू वाटतं? इथं तर तो लिस्ट घेऊन आलता. मग सगळ्यात वरती नाव बघितलं. माझं नाव सगळ्यात वरतीच आहे म्हणला, भिकाजी पाटील. भिकाजी पाटील सगळ्यात वरती नाव आहे म्हणला, सगळ्यात खाली टाकू. बरं का प्रसाद दादा, सगळ्यात खाली टाकाय घेतलं नाव. कुठलं नाव वरचं सगळ्यात खाली टाकून दिलं. यमराजा थोड्या वेळाने उठला. 3:30-4 वाजले असतील तेव्हा. उठला आणि उठतोय तर बघतोय तर लिस्ट. वा लिस्टला पहिलं नाव जरा रॉंग नंबर लागला. म्हणला काय घे, पण म्हणला तू माझी लय मोठी सेवा केली. आजपर्यंत म्हणला मला कोणी चहा केला नाही, पाणी केला नाही, जीव घातला नाही, खाऊ घातलं नाही. आजपर्यंत मला कोणी काहीच विचारलं नाही आजी. पण तुझ्या दारात आल्यानंतर मला असं वाटतं एक काम केलं पाहिजे. वरनं सुरुवात करण्यापेक्षा कुठनं सुरुवात करायची? काटीकर चौकातनं सुरुवात करायची का इकडं? लक्ष देऊ नाही का? कुठनंही सुरुवात होऊ द्या, मरण हे अटळे. आणि तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग एक क्षणाला विचार करा. हा देह जाणार आहे एवढं लक्षात ठेवा. झाली माझी वेळ. कीर्तन बरोबर माझ्या हातामध्ये विना बरोबर 10:30 आला. म्हणजे कितलं कीर्तन चालू झालंय? 10:30. संपव कधी?
तुमच्या मनात येईल तेव्हा म्हणा घे. टायमिंगला हा कोणतरी म्हणलं टायमिंगला संपवा. बरं मला काय तेव्हा माझा काय ओव्हर टायमिंग वाढलेला, मला काय त्याचं कमी जास्त भेटणार नाही. जी ठरलेलं चांगली गोष्ट, मग अशी मी म्हणले चांगली गोष्ट लोकाला एकरवट नाही. टायमिंग झाला की बऱ्याच लोकांची चुळवळ असते. आणि कसं होतं आपण सगळे परपंचिक आहेत आणि परपंचिक असल्यामुळे आपल्याला वेळेचं थोडं बंधन आहे. म्हणून चला तुकोबर आहे म्हणले क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. एकदा मोठ्या प्रेमानं ज्या देवाविषयी मी गेली 2 तास झालं बोलतोय, ज्या देवाचं नाव तुम्हाला घ्यायचंय आणि तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर घेऊन जात असले लोक तर शेवट काय म्हणतात, राम राम राम. रामच कुणाचा अवतार आहे, विठ्ठलाचा अवतार आहे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं हात वरती करा. वा वा विठोबा असो या अभंगामध्ये तुकोबराय बोलून घेतले. तर माझ्याकडे शेवटचे 15 मिनिटं आहेत बरं का. बसलेली मंडळी फक्त 15 मिनिटं माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. आयुष्य जगत असताना आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण आमच्या आयुष्यातून एकदा आई निघून गेली, एकदा बाप निघून गेला ना की आमच्या आयुष्यामध्ये काही राहत नाही. पसारा होतो पसारा. तुटला विषयाचा दोरा ईर वावगा पसारा. हा पसारा आहे आज या भोसले परिवाराच्या आयुष्यामध्ये झाला. आणि खरंच आई गेली. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत आई जिवंत आहे ना तोपर्यंत तुमच्या आमच्यावरती प्रेम करणारी एक हक्काचं व्यासपीठ आई असतं, बरोबर ना. आणि एकदा जर का ते व्यासपीठ निघून गेलं की तो आम्हाला त्या आईची उणीव जाणवते. तुमच्या आमच्यासाठी आई काय करते माहिती आहे का, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरी आपुला जवळी घेता शीन गेला. आई किती लांबून येऊ द्या बरं का महिला मंडळ, आई 2 पारगी काम करू द्या. आहे का इकडे 2 पारगी? 1 पारगी असते 8 ते 12 1 पारगी आणि 12 ते 4 2 पारगी. आता मला हे काय माहिती आहे, विनोदाचा भाग सोडा, मला हे का माहिती आहे माहिती आई, माझी आई अजूनही 2 पारगी कामाला जाते. माझी आई अजूनही खुरपायला 2 पारगे जाते. आयुष्य जगत असताना आईचं आणि बापाचं काय प्रेम असतं ना मला विचारा बरं का मामा. बापाचं प्रेम एवढं आहे की कुटुंबासाठी, माझ्यासाठी, माझ्या मोठ्या भावासाठी. माझा बाप 2007 पासून चित्र डोळ्यासमोर आणा बघा काय माझी परिस्थिती आहे. 2006-07च्या अगोदरपासून माझा बाप सालानी आहे दुसऱ्याच्या रानात, अजूनही दुसऱ्याचं रान 20-25 एकर रान वाट्यानं करतो. ह्याच्यापेक्षा बापाचं आणि आईचं महत्त्व मी दुसऱ्याचं सांगण्याची गरज नाही. माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. आज लांब लांबची लोक मला बोलवतात, कीर्तन माझे घेतात. परिस्थिती जाण असलेला पोरगा आहे मी. मला मागल्या 2 दिवसापूर्वी भोसलेंचा फोन आला, शिवाजी मामा ना, शिवाजी मामांचा फोन आला, विठ्ठल मामांचा फोन मला आला. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो परिस्थिती जाणं असलेला आहे. त्यांनी मला सांगितलं, कुमार महाराज थोडी अडचणीतले दिवस आहेत. परिस्थिती मी भोगलेला आहे. काय दुःख असतं आमच्या आयुष्यामध्ये पैशाचं हे आम्हाला विचारा ना. मोठ्याला 5-10 हजार म्हणजे काय वाटत नाही, पण आमच्या आयुष्यामधून 5,000-10 हजार दुसऱ्याला द्यायचं म्हटलं ना काय आमच्या परिस्थिती आहे. त्यांनी मला सांगितलं, कुमार महाराज परिस्थिती आमची गरीब आहे आणि आमच्याकडून तुम्हाला एवढेच घ्यावे लागतील. अक्षरशः शब्दाने बोललो नाही बोललो का तर परिस्थिती चटके मला विचारा. आजही माझ्या घरामध्ये माझा बाप संध्याकाळी कामं 7-8 वाजताच आवरून येतो. तुमच्या आयुष्यातला बाप तुमचा कसा आहे मी सांगायची गरज नाही. पंढरीचा पांडुरंग परमात्मा मला भेटेल का नाही मला माहीत नाही कीर्तन करून बरं का मामा. मी कीर्तन केल्यावर पंढरीचा पांडुरंग परमात्मा मला भेटेल का नाही मला माहीत नाही. पण ज्या दिवशी माझे आई बाप जायच्या तयारीत असतील ना आणि ज्यावेळी जाताना माझ्या डोक्यावरती हात ठेवतील आणि सांगतील, तुला जन्म आम्ही दिला आणि आमच्या जन्माचं कल्याण झालं. तुझ्यासारखा पोरगा जन्माला घातला. मला नको देवाचा आशीर्वाद, मला फक्त आईनं बापानं आशीर्वाद द्यावा.
आयुष्यामध्ये सगळं भेटलं. तुमच्यासारखाच कीर्तनकार आहे, तुमच्या भागातला आहे, पिपरी पडस्थळचा आहे मी. गेल्या 2 दिवसापूर्वी नाशिकला कीर्तन होतं. इथून पुढं माझी कीर्तनं वाशिम जिल्ह्यामध्ये आहेत, माझी कीर्तनं धाराशिवमध्ये आहेत, माझी कीर्तनं संभाजीनगरला आहेत. मी माझं पुण्य प्रसाद दादा, मी कीर्तनकार देवामुळे घडलोय का नाही मला माहीत नाही, पण माझ्या आईबाबाचा माझ्यावरती उपकार आहेत आणि आईबाबाच्या पुण्यामुळे मी कीर्तनकार झालोय. तुमच्या आयुष्यामध्ये तसंच आहे. आईबापाने एकदा जर का तुमच्यावरती प्रेम केलं ना, काही लागत नाही. आईनं आपल्याला 2 शब्द बोलावेत, आपण आईला 2 शब्द बोलावेत. आईला फोन करून विचारावं, आई जेवली का ग तू? ज्या आईला 4-4 पोरं सांभाळताना, लहानाची मोठं करताना वाईट वाटत नाही, पण आमची 4 पोरं आजी एक आईला सांभाळत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. संतांची भूमी म्हणून आम्ही मिरवतो. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी राजा, माँसाहेब जिजाऊ, अहिल्याबाई, रमाई, सावित्रीबाई सगळ्या इथं जन्मल्या. त्या महाराष्ट्रामधले आम्ही, आणि आमच्या आईला आम्ही वाऱ्यावर सोडून देतो. आईला ज्यावेळेस वय होतं, आईला आपण घरामध्ये शिरलो की म्हणतो तुला काय कळतं? त्या आईला जर का काय कळत नसतं, माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही 5-10 वर्षाचं होईपर्यंत तुमच्या डोळ्यामध्ये काजळ भरणारी आई काजळाऐवजी मिरची पावडर का टाकत नाही, माझा प्रश्न आहे तुम्हाला. आईबापावरती प्रेम करा रे, लय प्रेम असतं लय. तुमच्या आयुष्यामध्ये आईबापावर प्रेम केलं की दुसरं काही द्यायची गरज पडणार नाही. आणि बसलेले मंडळी, मी मागल्या 2 दिवसापूर्वीच्याही कीर्तनात बोललो सुनील महाराज, आणि आजही बोलतो ते वाक्य, आणि इथून पुढे माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये हे वाक्य बोलणार. कुणाला पटो अगर ना पटो, कीर्तनकार कीर्तनामध्ये आईबापाचं का सांगतो माहितीये का? आईबाप गेल्यानंतर आईबापाचं का बोलतो माहितीये का? कारण काय आहे, तुम्ही आईबापाला सांभाळायचं सोडून दिलंय, आईबापाला हाणाय माराय चालू केलंय, आईबापाला विचारायला चालू केलंय तुम्ही आमच्यासाठी काय केलं. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आईबापाला सांभाळत नाही, तोपर्यंत हा कुमार महाराज प्रत्येक कीर्तनामध्ये आईबापाचं बोलल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणतात महाराज पाकिट घेतलं, जर अभंगाव बोला, देवाचं सांगा. हे अभंगाव बोलून, संतांवर बोलून, देवा बोलून आई वडिलावर का बोलणार? समाज सुधरत नाही तोपर्यंत आपणही सांगायचं बंद करायचं नाही का? तुकोबराय आयुष्यभर लोकांना सांगत होते, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम सकळाच्या पाया, माझे दंडवत आणि आपुल्याले चित्त शुद्ध करा. मी प्रत्येकाला विनंती करतोय की आई बापाला सांभाळा. जोपर्यंत आई आयुष्यामध्ये ना, 4 मुली त्या बरं का, तुमच्या आयुष्यामधून आज आई निघून गेली. सुखाचा डोंगर आटला, सुकाळ तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाला. 2 मुलं येती. जोपर्यंत आईचं प्रेम तुम्हाला होतं, इथून पुढं तुम्हाला आईचं प्रेम मिळणार नाही. झालंय माझं कीर्तन, संपलंय माझं कीर्तन, पण जाता जाता सांगू तुम्हाला, आई ही तुमच्या आयुष्यातील अशी एक स्त्री आहे, अशी एक दैवी संपत्ती आहे. ही संपत्ती तुम्ही जीवनामध्ये सांभाळून ठेवा. कारण बाळांतपणावळी तुम्हाला जन्म देणारी कोण आहे? आई आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं जेवढं काही तुम्ही केलंय तेवढं सगळं चुका सुधारणारी, पोटामध्ये घेणारी कोण आहे? आई आहे. म्हणून अशा आईवरती आपण प्रेम करावं. आई काय असते सांगू तुम्हाला, आई आयुष्यामध्ये तुमचा, आमच्या आयुष्यामध्ये एक आधार असतो, आणि ती आज आई या भोसले परिवारातून निघून गेली. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला, ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. आईनं तुम्हाला जन्म दिलाय, हाच तुमच्या आमच्या आयुष्यातला उपकार मोठा आहे. असा आईचा उपकार तुमच्या आमच्यावरती आहेत, असा बाप तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आहे. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायना पुसताना,
उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फटक्या साजऱ्याला किती ठिगाळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातला बाप निघून जाईन आई निघून जाईन तुम्ही पोरके व्हाल रे तुमच्यावरती प्रेम करणारं कोणी राहणार नाही म्हणून जोपर्यंत आई बाप आहेत त्यांच्यावरती प्रेम करा देवसेवा धर्मसेवा आणि आई वडील सेवा 3 सेवा तुमच्या आयुष्यामध्ये करा देवसेवा का करायची ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं ज्यांनी हा देह दिला त्यांच्यासाठी आपण देवसेवा करायची धर्मसेवा का करायची आपण याच धर्मामध्ये जन्माला आलोय याच धर्माने आपल्यावरती उपकार केलेत याच धर्माने आपल्याला संत शिकवले याच धर्माने आपल्याला ग्रंथ वाचाय दिले याच धर्माने आपल्याला ज्ञानाची ओळख करून दिली म्हणून धर्मसेवा करा म्हणून 3री सेवा आई वडील सेवा ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला ज्या आई वडिलांमुळे जग बघू शकलो ज्या आई वडिला म्हणजे परपंच करू शकलो ज्या आई वडिला म्हणून आपण इंजिनियर झालो डॉक्टर झालो वकील झालो तहसीलदार झालो आमदार झालो खासदार त्या आई वडिलांची सेवा करा एवढं दिलं कीर्तनामध्ये तर कीर्तनकारांना बास म्हणून झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करून भोसले परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद कमी भोसले परिवाराने या ठिकाणी नियोजन केलं अगदी कमी दिवसामध्ये प्रसाद दादा हे नियोजन आहे फक्त 3-4 दिवसापूर्वीपासून हे नियोजन चाललंय त्यांनाही धन्यवाद माझ्यासोबत आलेले आदरणीय परमस्नेही आमचे गुरुबंधू आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे प्रत्येक कीर्तनांमध्ये मला वाजवणारे आणि माझे रथसारथी मग त्यांच्यामुळं मी माझी गाडी चालती मग असे असणारे संग्राम महाराज उमरे एकदा जोरदार टाळ्या बेडशिंग गाव आहे त्यांचं बेडशिंग गावात सुंदर पकवाज वाजवला त्यांनी मग इकडं प्रसाददादा पाटील ज्यांची उंची मोठी ज्यांचा आवाजही मोठा आणि ज्यांचे कान तुम्हाला मगाच्यापासून तृप्त करतायत ज्यांच्या आवाजामुळे तुम्हाला या ठिकाणी बसावं वाटतंय नाहीतर माझा काय आवाज रिडी वडल्यावानी मग शिर्डी वरडल्यावानी आणि तिकडं जरा गोड आवाज येतो माझं काय मी बोलत फपाट सारखं इंजन चालूच आहे मग इकडं काय झालं गोड आवाज काढतायत ते मग त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या प्रसाददादा पाटील आहेत कालठण नंबर 1 गाव आहे त्यांचं या बाजूला ज्यांनी मला परमार्थामध्ये सहकार्य केलं ज्यांच्यामुळं मी उभा आहे ज्यांच्यामुळं या वारकरी संप्रदायामध्ये टिकून आहे आणि ज्यांनी मला या ठिकाणी सांगितलं कुमार महाराज तुम्ही उभं राहा आणि तुम्ही उभं राहिल्यानंतर तुम्ही नक्कीच महाराष्ट्राच्या बाहेर नक्कीच जाल ज्यांनी मला पटवून दिलं ज्यांच्यामुळं मी जास्त कीर्तनामध्ये उभा राहतो असे असणारे आमचे सुनील महाराज जगताप यांना देखील धन्यवाद या बाजूला सर्व जाधववाडीकर आपणाला धन्यवाद आलेले मंडळी तुम्ही म्हणता सगळ्याची नावं घेतली उभं राहिलेले सगळे देव आणि बसलेले तुम्ही सगळे महादेव तुमच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो तुम्हालाही धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं या कोपऱ्यामध्ये सुख कुणाला मला वाटतं हा इकडं वय मला वाटतं मला कोण सुख करते काय माहिती या बाजूला ज्यांच्यामुळे मी महाराष्ट्रभर आज फिरतोय तुमचा तालुक्यातला पोरगा ना बाहेरच्या तालुक्यांमध्ये बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये बाहेरच्या राज्यांमध्ये चालला याचं एकमेव कारण हे आमचे सहदेव दादा भराडे एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी तुमच्या गावामधलं पुरुष वर्ग तुम्ही मला जर ऐकलं नसेल तर तुमच्या गावामधलं हे माझं 5वं ते 6वं कीर्तन आहे ह्याच महिन्यातलं हे दुसरं आहे कारण लोक बोलवतात लोकांचं प्रेम आहे आणि लोकांना आपण साधं बोललेलं आवडतो आणि ज्यांनी हे पोचवण्याचं काम मला महाराष्ट्रभर केले आमचे सहदेव दादा भराडे वडापुरीचे ते नलवडे वस्तीवरती राहतात आणि मी हे सगळे जे गावं का सांगितले माहिती आहे तालुक्यामध्ये मोठे मोठे रत्न आहेत बाहेरचे आणा आम्हाला काय अडचण नाही शेवट तुमच्याच खिशातला आम्हाला काय अडचण नाही तालुक्यातले आणल्यानंतर कमी पैसा द्यावा लागतो कमी त्यांना म्हणजे आधीमध्ये तुम्ही सहकार्य करा म्हणलं तरी ते तुमच्या सप्त्याला फुकट येतील तुमच्या कार्यक्रमाला फुकट येतील म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे तालुक्यातली लोक मोठी करा म्हणून ज्यांनी मला या ठिकाणी महाराष्ट्रभर पसंती केलं सहदेव दादा तुम्हालाही कोटी धन्यवाद तुमच्यामुळं मी आजपर्यंत इथपर्यंत आहे म्हणून ज्या संतांनी मला बोलायची बुद्धी दिली अशा संताचं भजन तुकाराम तुकाराम तुकाराम